गोलानी मार्केट परिसरात गोलानी मार्केटमधील बुधवारी 31 डिसेंबर रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास एका 18 वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून दरम्यान सायंकाळी 6 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे। एकुलता एक मुलगा गेल्याने आईवडिलांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले। साई गणेश गोराडे वय 18 राहणार DNC कॉलेज जवळ जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील DNC कॉलेज परिसरात साई गोराडे हा तरुण आईवडील बहीण आणि आजी आजोबा यांच्यासह वास्तव्याला होता। दरम्यान तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता। शुभम सोनवणे राहणार कालिका माता मंदिर परिसर जळगाव हा त्याच्या महाविद्यालयीन मित्र होता। गेल्या काही दिवसापासून किरकोळ वादावरून 31 डिसेंबर रोजी सकाळी देखील दोघांमध्ये वाद झाला होता। दरम्यान 31 डिसेंबर असल्याने दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास गोलानी मार्केट येथे आईला सांगून काही खाण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आलेला होता। याची संधी साधत शुभम सोनवणे याने गोलानी मार्केट येथील नेक्स्ट शोरूम समोर साई गोराडे याच्यावर चाकूने सपासाप वार केले असून त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्नात असताना गोलानी मार्केटमध्ये असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला जागीच पकडले आणि शहर पोलिसांच्या ताब्यात दिले। साई हा गंभीररित्या जखमी असल्याने त्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले। त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली। एकुलता एक मुलगा गेल्याने यावेळी आईवडिलांना मन हेलावणारा आक्रोश आईवडिलांनी केला आहे। या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही माहिती समोर आली आहे।